तुकडोजी बाबा तुमने भारत जगात तुकडोजी बाबा तुमने सारा भारत जगा भाऊ हा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा संत गाडगे बाबा कर्मयोगी गाडगे बाबा आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले जगद्गुरु तुकाराम महाराज पूज्य तुकाराम दादा गीताचार्य भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज या महामानवांनी तुम्हाला आम्हाला जागवलं जीवनाचा आपलं जीवन चांगल्या प्रमाणे कसं जगल्या जाईल आवाज सेवा के बदले तुमने सारा पल पल लगा आज आम्ही पाहून राहिलो या कोरोनाच्या काळामध्ये अगोदर दारू बंद होती आता काही दिवसानंतर दारू चालू झाली याचं मोठं दुःख वाटतं मला तुकडोजी महाराजांनी एक पोहाळा लिहिला त्या पोहाळ्यामध्ये महाराजांना या व्यसनाबद्दल लिहिलं कसं चढलं हरपलं भान परवा नाही उरली देहाची लाज खोविली प्रतिष्ठेची जगी नाही किंमत कवडीची भाऊ या व्यसनाच्या पायी आम्ही पाहतो दारू गांजा बिडी तंबाखू खर्रा आणि अतिशय श्रीमंत लोकांचे व्यसन ब्राऊन शुगर आज या कोरोनाच्या काळात मला आठवतं या 3-3.5 महिन्यात देशाची पुरी घडी विस्कटली मला या व्यसनाच्या बद्दल हेच बोलावं वाटतं बाबू जितके दिवस दारू बंद होती दारू भेटत नव्हती अनेकाचे व्यसन कमी झाले भांडणं कमी झाले मारामाऱ्या लॉकडाऊन मुळे अपघात कमी झाले प्रदूषण कमी झालं मी या कोरोनाच्या काळात अनेक कीर्तन करून जागृती केली बाबा कारण मला कल्पना आहे माझ्या भावांनो या व्यसनापासून आम्ही दूर जावं जसा लॉकडाऊन मध्ये भेटलीच नाही तर पेतील कुठे आम्ही पाहिलं लॉकडाऊनच्या काळात पोलीस मंडळीनं अनेक ठिकाणी छापे टाकले दारू पकडल्या गेली कोण अलग अलग पद्धतीनं दुधाच्या कॅन मध्ये दारू म्हणून माझी तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे आता दारू चालू झाली करोडो रुपयाची दारू विकणं सुरू आहे
सरकारनं त्यात आमचा फायदा केला, पेनाराईचा एवढा फायदा केला की होम डिलिव्हरी रात्रंदिवस फुले शाहू आंबेडकरांची आम्ही चळवळ चालवतो. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हे चळवळ चालवतो. असशील भानावर म्हणून बाबू सरकारनं उत्पन्न गव्हर्नमेंटला पैसा भेटते म्हणून सरकारनं दारू चालू केली. पैसा भेटते म्हणून दारू चालू केली, पण अनेक महिलांचं डोक्याचं कुंकू पुसल्या गेलं. कारण नवरा दारू पेला की घरी वाटत पाहावं लागते कधी येतील बाल्याची बाबा. पिणाराच्या घरात कुटुंबात काय हाल आहेत बाबा. दुनियाभराचे भांडण. आता आपण पाहिलं ना, दारू पिल्यावर थोड्याशा गोष्टीसाठी भिकारी म्हटलं मित्रामध्ये तर त्यानं फावलं मारून टाकलं, खलास झाला. कारण पोटात दारू असली की पूर्ण जीवनाचा खाना खराब आहे. म्हणून तुकडोजी महाराज मोठं बोल लिहितात, तू कड्याची कितीतरी मेले दारूच्या पायी, तरी तू सोड झालू भाई. म्हणून माझ्या तरुणांनो, माझ्या भावांनो, या दारूच्या दूर राहा. कारण कोरोनाच्या काळात दारू बंद होती, अनेक लोकांची व्यसनमुक्ती झाली. कारण भेटतच नाही. अटकली खोटी तर जाशील कुठे. अरे काही लोकांना दारू सुरू झाल्यानंतर त्या दुकानदाराचं स्वागत केलं. ज्या पोलीसवाल्याला पाहून दारू पिणारे, जुवा खेळणारे पळतात. दारुगड सकेदार आणि ते पोलीस मंडळी दारूच्या पिणाऱ्याचं सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याकरता पोलीस लाईनीत लावत होते. काही ठिकाणी लाठीमार झाला. म्हणून भाऊ हे दारू चालू व्हावं लागत नव्हती. मला कल्पना आहे चंद्रपूर जिल्हा दारूचा बंद आहे, गडचिरोली जिल्हा दारूचा बंद आहे. चोरून चारून पीत असतील, कारण पिल्यानंतर अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले. वर्धा जिल्ह्याची दारू बंद आहे, चोरून चारून पितात. म्हणून मी अनेक वेळा माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्यांना साड्या वाटून जाणून लोक विधवा बाईला अपमानजनक समजतात, विधवा बाईला वाईट समजतात. पण मला ते खोडून टाकायचं आहे की त्या बाईनं स्वतः मारलं नाही, तिचा मालक दारू पित होता म्हणून ते बाई विधवा झाली. अजूनही आपल्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड, जुन्या रूढ्या आणि हे हटवण्याचं काम, व्यसनमुक्तीचं काम कीर्तनाच्या दृष्टीतून करतो. आम्ही पाहून राहिलो कोरोनाच्या दारू चालू केल्यानंतर काय अंतर ठेवतील पिणारे. दारू पिल्यावर तर इलेक्ट्रिकच्या खंब्याले म्हणते तो क्यों बे साले बीच में क्यों आया. अशी हे दारू बेकार आहे. चोरी करते माणूस दारूसाठी, डाका टाकते दारूसाठी, मर्डर करते दारूसाठी.
म्हणून छोड़ देसी पीना नहीं, भारतवासी मेरे यारा, आम्ही पाहतो कोरोना आल्यानंतर लॉकडाऊन मध्ये दारू बंद झाली आणि काही दिवसानं चालू केली. त्याच्यात बाबू अनेक जण दगावले. दारू पिऊन ट्रक चालवला, मजूर चिरगळल्या गेले. म्हणून माझ्या भावांनो, हा तुकडोजी महाराज गाडगे बाबाचा संदेश आहे. माझी सरकार माय बापालाही विनंती आहे, बाकीची अनेक मदत बंद करून टाकली तरी चालत, पण दारूवर बंदी घाला. ज्या दारूच्या पायी हजारो जीव जेवढे कोरोनानं मरून राहिले त्याच्या 50% दारूत गेले. बच्चे भूखे मार के भारतवासी मेरे यहाँ, हाथ भट्टी को हाथ ना लगाना, सत्संग में रहना तूने. अरे आम्ही तर आरती चालू केली दारूवर की जय देवी जय मदिरा माता, थोड्या मोठ्यांची आहेस तू दाता, तुझे मंदिर से गल्ली बोळात, तुझे भक्तांनी मी येती लोळत. कारण दारू पेल्यावर बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. तो वाकळात बोलते न वाकळात चालते, हेकोळात बोलते न हेकोळात चालते. म्हणून माझ्या भावांनो, या व्यसनापासून मला कल्पना आहे, दारू महाग केली अनेक राज्यात. आंध्रात दारू महाग केली, दिल्लीत दारू महाग केली, तरी लोक बायकोचे दागिने विकतील, चोऱ्या करतील. आता परवाची घटना आहे, दारूच्या दुकानावर सुरक्षा रक्षकाची हत्या केली आणि 8 बॉक्स दारूचे नेले. 8 बॉक्स केवळ्याचे 1 लाखाचे धरा आणि त्या सुरक्षा रक्षकाचं जीवन केवढं. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या व्यसनी मंडळीला विनंती करील, या व्यसनापासून दूर राहा. गाडगे बाबा नेहमी सांगायचे, गाडगे बाबाचे वडील दारूत मरण पावले की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळीची तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला म्हणून माझ्या तरुणांनो, आज आम्ही दारूच्या दुकानावर पूर्ण तरुण पिढी हजर आहे. अरे मला हेही खात्री आहे, मी दारू बंदीच्या सहकार्यात बोलतो. मी दारू बंदी झाली पाहिजे याकरता बोलतो, तर माझाही राग करतात लोक, माझाही राग येते त्यांना. आणि बाबू, हे दारू विकतात, अनेक गावामध्ये महिला ग्राम सभेच्या माध्यमातून दारू बंद करतात, तर त्या महिलांना मारायपर्यंत या दारू काढणाऱ्याची मजल गेली. अनेक ठिकाणी जळगाव जिल्ह्यात एका सरपंचाचा मर्डर झाला, दारूवाल्यानं मारून टाकलं, दारू बंद केली म्हणून. आमचे तुकाराम दादा गीताचार्य, डॉक्टर अभय भंग, आमचे रवी दादा मानव, संदीपपाल महाराज, तुषार दादा सूर्यवंशी, उदयपाल महाराज, आम्ही हे व्यसन मुक्तीचं काम करतो भाऊ, जेणेकरून या व्यसनाचा नायनाट व्हावा.
आज मी न्यूज 34 चॅनलवर न्यूज 34 चॅनलवर डोळ्यात अंजन गाराय करता आज माझा कार्यक्रम ठेवला. आज माझा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे न्यूज 34 चॅनल. आणि बाबू सत्यपाल महाराज फेसबुक पेजवर सुद्धा मी आता चॅनल चालू केलं. माझा हजारो लोक युट्यूबवर फेसबुक पेजवर दाखवतात. आता मी हा विचार माझे अनेक कधी न स्टेजवर आलेले कलाकार त्यांना स्टेज मिळावं ऑनलाईन ते या लॉकडाऊन मध्ये प्रत्येकाच्या घरात जावे. त्यांचा विचार तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजीराजे, तुकाराम महाराज यांचा विचार जावा म्हणून सत्यपाल महाराज फेसबुक पेज चालू केलं. आपण तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर लाईक करा, फॉलो करा. माझी तुम्हाला प्रार्थना आहे. काही लोकांचा समज आहे सत्यपाल महाराज पैसे घेत असतील फेसबुक पेजवर यायचे. मी जीवनभर माझ्या कष्टानं जगलो, मेहनतनं जगलो. मी पैसे घेतो, माझ्या येण्या जाण्याचा खर्च, कलाकाराचं मानधन, मला जेवढा खर्च येते तो घेतला नाही जीवनभर. कारण माझ्या मुलाचा हॉस्पिटल आहे, गुरुवंदन हॉस्पिटल, बाल रुग्णालय, व्यसनमुक्तीचंही काम करतो. माझे भाऊ आहेत गजानन चिंचोडकर, ज्याचा बाई सारखा आवाज आहे. कोणालाही ऐकताना असं वाटतं तुम्ही कोणतंही गाणं ऐका, नशात मिलो ना तुमचे. माझे बंधू आहे, माझा नातू आहे तबल्यावर, गजानन भाऊचा मुलगाही तबला वाजवते, माझा मुलगाही भजन करतो, तबला वाजवते, गायक आहे. असे आमचं पूर्ण कुटुंब तुकडोजी महाराजामुळं, गाडगे बाबामुळं, फुले शाहू आंबेडकरामुळं आम्ही 27 जण एकत्रित कुटुंबात आहोत. हे कशामुळं? संतांच्या विचारामुळं. आमच्या घरात व्यसन नाही. माझ्या भावाचं गजानन भाऊ तेही माझ्या सोबत पूर्ण जीवन, पूर्ण आयुष्य त्यांनी या कामात दिलं. तुकाराम दादांनी, डॉक्टर अभयबम असे अनेक मंडळी व्यसनमुक्तीच्या लढ्यात, रामपाल महाराज, नारखेडे दादा, ज्ञानेश्वर दादा रक्षक या आमच्या व्यसनमुक्तीच्या लढ्यात रात्रंदिवस लोकांचे व्यसन कमी व्हावे. कारण आम्हाला पाहतो बिडीमुळे कॅन्सर झाले. समंद बिडी कन्यादानम फुटकम थाटकम महत्पुण्यम एक एक भुरका गंगा स्नानम. आम्ही पाहतो गांजाही पितात अनेक मंडळी, गुटखा, खर्रा, बिडी, तंबाखू, दारू. माझ्या तरुणांनो, या व्यसनापासून दूर राहा. तुकडोजी महाराज सांगतात. गजानन भाऊ आपल्या गाण्यातूनही
आपण जे ऑनलाईन मंडळी दुपारचा टाइम आहे, कोणी पितही असेल तर आजपासून मला देऊन टाका. माझी तर सरकार मायबापाला प्रार्थना आहे, दारू बंद पाहिजे. बाकीची मदत नाही केली तरी चालत. मी गव्हर्नमेंटला धन्यवाद देतो, कारण मला कल्पना आहे गव्हर्नमेंटही आपल्या परीने मदत करून राहिलं. डॉक्टर मंडळी आहे, या कोरोनाच्या काळात अनेक डॉक्टर मरण पावले. अनेक डॉक्टर त्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळं मरण पावले. अनेक पोलीस मंडळी शहीद झाली. एवढंच नाही तर नर्सेस सुद्धा, त्यांनाही आजार झाला. आज खरे देव आहेत कोरोनाच्या काळातले सफाई कामगार. आज शेतकऱ्याचे हाल मला मालूम आहे. त्यांच्या टरबूजच्या शेतात ढोरांना घालावं लागलं. चक्रीवादळामुळं, पावसाळ्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं. चारीकडून संकटात आहे. मजूर मंडळी रस्त्यानं जाऊन राहिली, रेल्वे खाली चेंगरल्या गेली. आता 24 मजूर मरण पावले, ऍक्सिडेंट झाला. म्हणून आज या संकटाला माझ्या समाजाला, माझ्या मायबापाला विनंती करेन, सर्वांची जबाबदारी आहे कोरोना या नियमानं चालणं. आज कोरोनाच्या काळात आम्हाला अंतर ठेवावं लागेल. आम्हाला डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्स ठेवावं लागेल. आम्हाला तोंडाला मास्क बांधावं लागेल. एवढंच नाही बाबू, हात धुवावं लागते. आज आम्ही पाहून राहिलो पागल सारखे लोक वागून राहिले. परवा एका जणाची मयत झाली अकोला जिल्ह्यात. 300 लोक होते. मोठा माणूस असला की गर्दी होते. अजून एका मयतला, कोरोनाग्रस्त मयतला स्मशानात नेलं. 10 लोकांना कोरोना झाला. म्हणून माझी प्रार्थना आहे, कोरोनाची झाली सुरुवात, बाबा कशाला बाहेर फिरत. माय बापाला वेळ तुम्ही द्या ना. माय बापाला, मुला बाळांना घेऊन खेळा ना. वेळ म्हणून बाबू आता घरात वेळ द्या. घरातून आता तुमची परीक्षा पाहायला जाऊन राहिली ना. किती दिवस घरात राहा. माझा शेतकरी काय खाईल. म्हणून ज्याच्या त्यानं जे जुळतं ते करा, कारण संकट हे सर्वावर आहे. आपण गेल्यावर सर्व संपून जाईल. घरोघरी पुस्तके वाचा. वेळ मिळाला पती पत्नी नाचा. बायकोला वाटे न मस्त. आणि सांभाळा. आता बँकेचे 500-500 रुपये सरकारनं दिले. एवढी गर्दी वाढली बँकाजवळ. आता अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह वाढले. आम्ही प्रत्येक मुंबईमध्ये, मालेगाव मध्ये दुरुस्तही होऊन राहिले डॉक्टरांच्या सेवेमुळे. परंतु प्रत्येकाला जबाबदारी सांभाळावी लागेल. काही लोकांचा समज आहे मला तर बिमारी होतच नाही. आता हे डोक्यातून काढा. याच्यातून ज्यानं गलती खाल्ली थोडा
येथेच कर आता पाप म्हणजे तोंडाला मास्क न बांधणे, पाप म्हणजे सोशल डिस्टन्स न ठेवणे. अरे आज आम्हाला भरावं लागल. आम्ही हात धुवून सॅनिटायझरचा वापर करा. आता कोणाला दान करायचं आहे या कोरोनाच्या काळात, सॅनिटायझर दान करा, सॅनिटायझर दान करा, साबण दान करा, मास्क दान करा. आता माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मुलानं, माझ्या परिवारानं सरकारी दवाखान्यात जाऊन सॅनिटायझर वाटले, फळं वाटप केले. आता आपल्या वाढदिवसानिमित्त दान करायचं आहे. आता यात्रा भंडारे आता कमी करा. आता या कोरोनाग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करा, डॉक्टरांना मदत करा. आज ज्याची गरज आहे तुकडोजी महाराज सांगतात त्या विचारानं चाल. आता यज्ञामध्ये तूप जाळल्यापेक्षा 10 गरिबांना जेवण देणं महत्वाचं आहे. 10 गरिबाच्या शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं, लेटर बुक घेणं महत्वाचं आहे. म्हणून माझ्या भावांनो, हा काळ मोठा बिकट आहे. तुम्हाला जर जीवनात सुख शांती बघायची असेल व आम्ही नवरा बायको लेकरं सुखी आहोत यावर जाऊ नका. जेवढी समाजाची सेवा कराल तेवढं तुमच्या घरात सुख येईल. तुकडोजी महाराज सांगतात, खरी शांती त्यांना म्हणून मुख्यमंत्री निधीत मदत करा. मी सांगत नाही, मी माझ्याकडून मदत केली. पंकज पाल महाराज त्यांची मित्रमंडळी पुसद मध्ये अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे. इकडे डॉक्टर तराळे, संदीप पाल महाराज त्यांच्या माध्यमातून अन्नदान चालू आहे. तुषारदादा सूर्यवंशी, आमचे ऋषीपाल महाराज, इंजिनियर पवन दवंडे, आमचे संगपाल महाराज, कारण आमची 50-60 जणांची टीम आहे. विजयजी मातने यांनी रक्तदानाचा कार्यक्रम अमरावतीला घेतला. कारण आता देवाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक केल्यापेक्षा रक्तदानाचा अभिषेक करा. परवा एक नांदेड जिल्ह्यातले देगलूर मधले इंजिनियर बोळके साहेबांनी दवाखान्यात जाऊन रक्तदानाचा कार्यक्रम घेतला. आता माझा दवाखाना आहे. काही मंडळी पेशंटला डब्बे पोहोचवतात. कारण मा ऐकलाच अनेक डॉक्टर लोकांवर केसेस झाल्या का ते पेशंट साठी दवाखाना उघडा ठेवत नाही. मला कल्पना आहे डॉक्टर लोक जे कारण झाले कारण आता ज्यांना कोरोना नाही, डेंग्यू आहे, अनेक तऱ्हेचे आजार आहेत. दवाखाने जर बंद झाले तर त्यांनी कोणाकडे जावं. म्हणून मला कल्पना आहे अनेक डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले. माझे पाचोऱ्याचे खलीलभाई देशमुख आहेत, त्यांचे संबंधित डॉक्टर अडावत जिल्हा जळगाव ते डॉक्टर मरण पावले. डॉक्टर मंडळींनी आपली सांभाळून, कारण आपण खरे खुरे देवा जे कारण झाले. मी 34 चॅनलला धन्यवाद देतो. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा व्यसनमुक्तीबद्दल
अरे ज्या काळात दारू बंद होती त्या काळात अनेक अपघात नाही झाले. या लॉकडाऊन मध्ये दारू पिऊन कोणी मरण पावलं नाही. भांडणं कमी झाले, प्रदूषण कमी झालं. म्हणून माझी तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे, जशी दारू चालू झाली तसे अपघात वाढले. दारूमुळे भांडणं जास्त झाले, कारण संयम राहत नाही. म्हणून माझी गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून, गाडगे बाबाच्या विचाराच्या माध्यमातून, गाडगे बाबा रात्रंदिवस सांगायचे, कारण गाडगे बाबाचे वडीलच दारूत मरण पावले. म्हणून माझी प्रार्थना आहे, छोड़ देसी छोड़ देसी छोड़ देसी छोड़ देसी. इंग्लिश को हाथ ना लगाना, सत्संग में रहना, तूने नौकरी को न पीना. भाऊ, या लॉकडाऊनच्या काळात आपण अनेक विचार ऐकून राहिले. मला आठवते आमचे प्रेम बोके आहेत, सुंदर त्यांनी विचार मांडले. एवढंच नाही तर बाबू, अनेक मंडळी बहुजन संघटक फेसबुक पेज आहे. परतवाडा फेसबुक पेज आहे. अशा अनेक पेज वरून माझे कार्यक्रम एबीपी माझा पर्यंत झाले. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, जोपर्यंत आपले व्यसन बंद होणार नाही तोपर्यंत आपलं कल्याण नाही. आता देवाच्या यात्रा बंद झाल्या लॉकडाऊन मध्ये. माझ्या आश्रमामध्ये संस्कार वर्ग राहत वेरुळकर दादाच्या संबंधातून. तो संस्कार वर्ग आता ऑनलाईन चालू आहे. माझ्या सत्यपाल महाराज फेसबुक पेजवर आता या थोर महंताचे आदरणीय माऊकार गुरुजी, वेरुळकर गुरुजी, डॉक्टर तराळे साहेब, संदीपपाल महाराज, रामपाल महाराज, ऋषीपाल महाराज, डॉक्टर धर्मपाल आणि पियुष गजानन चिंचोळकर आपल्या सत्यपाल महाराज फेसबुक पेज वरून देणार आहे. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही लोक प्रेम करता, या फेसबुक पेजवर आपण फॉलो करा, लाईक करा, कारण तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. आज करोडो लोकांनी माझा कार्यक्रम ऐकला आणि माझे विचार तेच आहे. ज्या अंधश्रद्धा, जुन्या रूढ्या, एवढंच नाही तर बाबू, ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत मी त्यावर हा विचार मांडत राहतो. कारण आमची भक्तीच आहे. प्रार्थितो संत साधूंना, शक्ती द्या, भक्ती द्या, शक्ती द्या, युक्ती द्या लोका. आता आम्हाला कोरोनाला भिवू नका. जे कोरोनाग्रस्त आहेत त्या व्यक्तीचा राग करू नका. आम्हाला बिमारी हटवायची आहे, बिमाराला नाही हटवायचं. देश दुर्बल हा जाहला, लाज राखान घ्या शंका. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, प्रजा घबरा के कि भारत कहो. आज बाबू देशावर संकट आहे. प्रत्येकानं जे मुंबई पुणा बाहेरून आले त्यांना लपवू नका, मी चोरून आलो.
मी मोटरसायकलवर आलो, मी कोणाला सांगितलं नाही. अरे हे तुम्ही तुमच्याचीच धोका करून राहिले. तुम्ही चोरून रात्री मोटरसायकलवर आले पुण्यातून मुंबईतून. तुम्हाला वाटते आम्ही लय हुशारी करून राहिलो, पण लक्षात घ्या घरचे घर कोरोना पॉझिटिव्ह होती. म्हणून डॉक्टरची भेट घ्या. तुम्हाला जर सांगितलं 14 दिवस क्वारंटाईन राहायचं आहे, त्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे वागा. नाही तर मला आठवते आम्ही फार हुशार आहोत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. अति शहाणा माणूस त्या रेल्वेमध्ये गेला आणि त्यानं रात्रीचा टाइम त्यानं साप सोडला रिमोटचा, आणि त्या रेल्वेत साप सोडल्यावर लोकांना वाटलं खरोखरच आहे. अरे आपण किती हुशारी करा. आपण म्हणतो दुनियाले मी फसवलं. दुनियाले नाही, तुम्ही तुमचाच घात केला. मग रेल्वे साप निघाला पुरा डब्बा रिकामा झाला. मी कधी कधी रेल्वेचाही आवाज काढतो. बाबा रेल्वेचा डब्बा रिकामा झाला, सर्व पब्लिक उतरून निघून गेली, आणि ज्यानं साप सोडला रिमोटचा, ज्यानं साप सोडला त्याचा तो मात्र त्याची मुलं बाळ आणि त्याची पत्नी मस्त रेल्वेत झोपले. पुरा डब्बा रिकामा, रेल्वेची बोगी रिकामी. नंतर बाबू दिवस निघाला, हे फुल झोपले. दिवस निघाला, त्यानं कुलीला विचारलं मुंबई आई क्या? तो कुली म्हणे तू पागल हुआ क्या? अरे ये रेलवे का डब्बा गया ही नहीं, वो दूसरी बोगी इसमें सांप निकला था करके दूसरी ये बोगी को निकाल डाला, ये डब्बे को निकाल डाला और दूसरा डब्बा लेके रेल्वे मुंबई चली गई. त्याला वाटे आम्ही लोकाईला फसवलं, पण बाबू लोक फसले नाही. हे आपली हुशारकी राहते की मी लय हुशार आहो, हे जग फुल हुशार आहे. म्हणून या अहंकारात राहू नये. आम्ही लाचलुचपत खातो, आम्ही इस्टेट जमवली. लिहून घ्या, या भ्रष्टाचाराची अवल्यात कधी चांगली पैदा होणार नाही. तुम्हाला बार मध्येच भेटतील की बार मध्ये जायला. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जोडून या धन. ज्याच्या घरात आरामाचा पैसा येते त्याचं घर जाग्यावर राहत नाही. बाबू तुकडोजी महाराज लिहितात, नाही तर पैसा म्हणजे जहर, शांतीनं लागू दे क्षणभर. मानवास बनविते वानर, चंचल चित्त ठेवून या. मला सांगा, जास्त पैशाची गरज काय? अरे साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समाए, मैं भी भूखा न रहूं और वो भी भूखा न जाए, मोला न कुछ भी. म्हणून माझ्या भावांनो, इतरा करता वेळ द्या. रक्तदान करा, देहदान करा, अवयव दान करा. माझ्या घरामध्ये माझ्या पत्नीचं देहदान, माझ्या आईचं देहदान, माझ्या बापाचं नेत्रदान. माझ्या भावांनो, रक्तदान करा. आता अनेक लोकांनी रक्तदान करून राहिले. मी धन्यवाद देतो महिलांना, पुरुषांना. मोलन पूछे म्हणून समाजाकरता जगा. त्या दारूत पैसा बर्बाद करू नका. इतराला मदत करा. अरे आपल्या डोक्यावरच मदत केली म्हणजे ओझं कमी होते बाबा. म्हणून त्या दारूला राम राम ठोका. की जय देवी जय देवी जय मदिरा माता, थोड्या मोठ्यांची आहेस तू दाता. कार्यक्रमात तुझा पहिलाच मान, तुझ्या विना बकरा बेचना समान.
कारण लोक लग्नाली दारू पितात, मरणाली दारू पितात, दुःख झालं तरी पितात, आनंद झाला तरी पितात. कार्यक्रमात तुझ्या विना बकरा बेत, जेवल्यानंतर डकरे वाघाचं. दोस्त दुश्मन सारे एकत्र येती, साहेब चपराशी मिळून पिती. अरे जाती धर्म येथे ना मानिती. म्हणून माझे हात जोडून प्रार्थना आहे, निर्व्यसनी राहा, घरात आनंद ठेवा आणि या कोरोनाच्या काळात सांभाळा. पुन्हा पुन्हा विनंती करतो, पागल सारखे करू नका. अरे अंतयात्रेले 300 लोक. आम्हाला गव्हर्नमेंटने सरकारनं जे नियम दिले ते सांभाळा. बँकेतले 500 रुपये काढायले गरीबाजवळ पैसे नाहीत, मला मालूम आहे, पण आपण गरीब मंडळीनं 500 रुपयासाठी जवळ थांबू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. साबणाना हात धुवा, तोंडाला मास्क लावा, अंतर ठेवा आणि इतराला मदतीची भावना ठेवा. जो कोरोना पॉझिटिव्ह निघाला त्याचा राग करू नका. डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार या सर्वांना सहकार्य करा. आणि हाच संदेश देण्यासाठी प्रार्थितो, शक्ती द्या, बुद्धी द्या आलोका. मी बाबू न्यूज 34 चॅनलच्या या चॅनलवर असणारी मंडळी, फेसबुक पेज पाहणारी आणि सत्यपाल महाराज फेसबुकवर असणारी सर्व मित्र मंडळी, मी सर्वांना धन्यवाद देतो. तुम्हाला जर अजून माझे कार्यक्रम ऐकायचे आहेत तर सत्यपाल महाराज फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. मी सर्व माझ्या या सप्तखंजेरी वादक, माझा गजानन महाराज फेसबुक पेजवरही कार्यक्रम झाला. मी ज्यांनी माझा दररोज कार्यक्रम ऐकतात, मला कॉल येतात, मी तुम्हा सर्व लाईक करणाऱ्यांना, फॉलो करणाऱ्यांना धन्यवाद देतो. मी माझं जे फेसबुक पेजवर मला ज्यांचं सहकार्य लागलं मला कळत नाही, म्हणून फेसबुक पेज डॉक्टर धर्मपाल आणि पियुष चिंचोळकर, माझे बंधू गजानन भाऊ, आज माझ्या या लाईव्ह कार्यक्रमाला आदरणीय माझे वडील बंधू उकरडा भाऊ चिंचोळकर आणि दवाखान्यामध्ये आपल्या मुलाला घेऊन आलेले नाहाटे बंधू जळगाव, मी धन्यवाद देतो. आपण माझा कार्यक्रम ऐकून घेतलाय. जय गुरु, जय हिंद, जय भीम. किती 43 मिनिटं.